नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं आज जोरदार हजेरी लावली। जळगाव जिल्ह्याचे सध्या तापमान वाढले असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाईलाई होत आहे। उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत। अशातच आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ इंदिरानगर इथं प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस नेते शेखर शेंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते। इंदिरानगर इथं छोटेखानी सभा घेऊन प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला। या प्रचार सभेवेळी वर्धा जिल्हा गांधी विचारधारेचा जिल्हा आहे आणि या देशामध्ये गांधी विचारधारा जोपासण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे। या वर्धा जिल्ह्याचं महत्त्व संपूर्ण जगात महात्मा गांधी यांनी पटवून दिलं आहे। या जिल्ह्यात मनुवाद चालणार नाही, या गांधी जिल्ह्यात गोडसे चालणार नाही, या गांधी जिल्ह्यामध्ये जातीमध्ये भांडण लावणारे विचार चालणार नाहीत। या जिल्ह्यामध्ये फक्त सर्वसामान्य माणसांचं विचार चालेल। या जिल्ह्यात पालकमंत्री असताना सेवाग्राम, पवनार विकास आराखड्याचे कामं अशी अनेक विकास कामं केली आहेत। तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना निवडून आणणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मत माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। दोन दिवसाआधी आमदार रवी राणा यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुप यांच्यावर टीका करताना दिनेश बुप हे रात्री जुगार खेळतात, दारू पितात अशी टीका केली होती। त्यावर आज आमदार बच्चू कडू म्हणाले की रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये। ज्याचं घर मातीचं असतं त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोष्टी मारू नये। आम्ही जर चित्रपटातील सीन काढलं तर डायरेक्ट पिताना दिसतात, त्याचा समाज मनावर काय परिणाम होतात ते पाहिलं पाहिजे। रवी राणा यांनी पातळी सोडू नये। शेवटचे 4-5 दिवस राहिले आहेत, आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होतील असा इशारा दिला। त्या पोस्टमध्ये टाकता येतं। रिडालॉसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघे लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला, हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही। तुमची जे भाषा आहे ना, आज नवनीत जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत रवी राणाचा आहे। त्यांची जी भाषा आहे, कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती। या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे, तिसऱ्या नंबरवर जाईल। 1-1.5 लाखासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार। तुम्हाला काय वाटतं, रवी राणा हे मुद्दाम करत आहेत त्यांना पाडण्यासाठी? ते मला नाही पाहता येईल असं, म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळेच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दानं माणसाले घरी बसवते, तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था, त्याचं मूळ कारण रवी राणा आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल इथं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा होत आहे। या अनुषंगानं जिल्ह्यातील तसंच भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आहेत। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। 14 कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं तर आजही लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव असेल। दुसऱ्या सर्वेक्षणात नालायक लोकांमध्ये सगळ्यात टॉपवर उद्धव ठाकरे असतील अशी टीका
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी माध्यमांशी कोराडी इथं बोलताना केली। गेले 2 दिवस उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता बावनकुळे फडणवीस यांच्या मदतीला आले आहेत। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे, त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचं आहे आणि देवेंद्रच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे। त्यांनाही माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहित आहे, 2.5 वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, 2.5 वर्ष 2दा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2च तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा कार्यकाळ ह्या 14 कोटी जनतेनं पाहिला आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत। मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे। परिवाराने त्याची दखल घेतली पाहिजे। या मानसिकतेत ते का आले, इतके त्या ठिकाणी बेजार का झाले? मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात। ही सुनामी महाविकास आघाडीला, वादळासारखी सुनामी हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहेत हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही। मोदीची सुनामी महाराष्ट्रात आहे, मोदीचं वादळ आहे, सुप्त वादळ आहे। महाविकास आघाडी हरण्याच्या मूडमध्ये गेली आहे। म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे संताजी धनासारखे दिसत आहे। उद्धव ठाकरे हे काही बोलायला शिल्लक नसल्यामुळं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय केलं हे जनतेसमोर मांडण्याचा वेळ असल्यामुळं ते न मांडता निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जे काम झालं आहे जनतेसमोर काय सांगणार? मग असे काही काही शोधून काढायच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी अमितभाईला, कधी देवेंद्रजींना, कधी मोदीजींना काय गरज आहे? आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी? काय लायकी आहे? कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे? कधी रेशन कार्ड काढलं आहे? कधी आधार कार्ड काढलाय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे? मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? कोण शब्द देईल त्यांना? खरं तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सारखा लायक मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत। आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून मतं घेता येत नाही, तेव्हा जनतेला कन्फ्यूज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं, हाच उपक्रम आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही। उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात त्यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही, त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे त्या ठिकाणी। म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात। आता लोक कंटाळले आहे, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुढे नेण्याची भूमिका पाहिजे आहे, बेरोजगारांना काम असलं पाहिजे, या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे। विकसित महाराष्ट्र, विकसित भारताकरता लोकांचा कल गेलेला आहे आणि म्हणून लोक मोदींच्या मागे उभे आहेत। काहीतरी युक्त्या करून मीडियाचा स्पेस घेणे आणि जनतेला कन्फ्यूज करणे असा हा पूर्ण उठाठेव आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आहे, रस्ते, वीज, पाणी, शेतकरी शेतमजूर, मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे। याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे। आदित्यना मंत्री केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, 50 आमदार निघून गेले। हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे 50 आमदार निघून जातात, तुमचे 13 खासदार निघून जातात
हा तर अतिनालायकपणाचा कळस आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, आणि दोघंही भेटायला तयार नाही शिवसैनिकांना, आणि म्हणून 50 आमदार निघून गेले. कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना? कोण ऐकेल हृदयातल्या भावना? कोणीच तयार नव्हतं. काही ऍक्सेस नाहीये. नेतृत्वाचा ऍक्सेस जिथं संपतो तिथं पक्ष संपल्याशिवाय राहत नाही. म्हणून उद्धव ठाकरेला हे दिवस आले. तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक 1 वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील. कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे. आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील. खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही. उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत. 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019 साली निवडून आले. यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला. 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही. आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली. निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्र जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे, की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं, टोमणे मारणं. खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही. जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. जाणता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे. शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ऍग्रिकल्चरमध्ये गेला होता. मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे. पण शरद पवारजी आता गोष्टी करतात शेतकऱ्याच्या. आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा, सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत. आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका. मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची. काहीतरी नरेटिव्ह सेट करतात. आमच्या यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने जाहीर केलं आहे एकनाथ शिंदेजीच मुख्यमंत्री राहणार आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरजींना निवडणुकीत प्रचाराकरता काही गोष्टी बोलाव्या लागतात, म्हणून ते बोलतात. आता रणजितसिंग मोहिते पाटलाशी बोललोय, देवेंद्रजी बोललोय, आमचे उमेदवार बोलतायत. त्यामुळं ही अफवा आहे. कुठलीही मतदानाची टक्केवारी घसरली नाही. 2019 आणि 2024चं मतदान सारखंच आहे. त्यामुळं अशी अफवा आहे की मोदीजी हे बोलले, मोदी ते बोलले, असं कुठलंही काही झालं नाहीये. नाशिक हे 4थ्या फेजमध्ये आहे. निवडणुकीचे उमेदवार ठरत असतात, अनेक त्या ठिकाणी चर्चा होत असतात. महायुती आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. पूर्व नागपुरातील नागरिकांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखविला. मात्र यंदा मतदार यादीत इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ आहे. अनेक मतदात्यांना मतदान कार्ड असूनही बीएलओच्या बोगस कारभारामुळे मतदानापासून वंचित राहावं लागलं. जिल्हाधिकारी यांनी मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केले खरे, मात्र त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व बीएलओने त्यांच्या सर्व आदेशांना केराची टोपली दाखविली व मनमर्जीनं कारभार करून शहरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले. याला जबाबदार कोण, असा सवाल भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक आयोग अनेक प्रकारच्या यंत्रणा राबवितात, तर खालच्या स्तरावर
BLO बोगस कारभार करून या सर्व यंत्रणा फेल करतात. यावर प्रशासनानं गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरच्या मुक्कामानंतर नांदेडकडे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील 6ही विधानसभा अध्यक्षांशी विमानतळावर चर्चा केली. निवडणुकीचं गणित समजून घेतलं. कमी मतदानावर चिंता व्यक्त करीत कारणे जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर विमानतळावर संघटना विस्तारकांशी संघटनात्मक चर्चा केली. विशेषतः नागपुरात पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरली अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.